हाय गाईज, मी अर्चना शिर्के फ्रॉम सातारा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचे आहेत भरलेली वांगी. तर त्याच्यासाठी मी इथे 5 वांगी घेतलेले आहेत आणि त्यांचे देठ कटिंग केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हे असे देठ कटिंग केलेले आहेत आणि ते आपण मधोमध कट करूया. अशी मधोमध कटिंग करायचे. हे बघू शकता असे कट करायचे. आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास. त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय आणि आपण ही वांगी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत. ही सगळी वांगी अशीच कटिंग करून घ्यायची आहेत. तुम्ही पाहू शकता. तर आपण आता ही सगळी वांगी आपण कटिंग करून मिठाच्या पाण्यात टाकलेली आहेत. तर मिठाच्या पाण्यात का टाकलेले आहेत तर ही काळी वांगी पडू नये त्याच्यामुळे मिठाच्या पाण्यात टाकलेले आहेत. तर आपण ही आता साईडला ठेवूया आणि आता आपण जे साहित्य सगळे वापरणार आहे त्याच्यामध्ये मसाल्याला. तर हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत. भाजून घेऊन ह्याला आपण बारीक करायचे. आणि थोडासा बटाटा घेतलेला आहे, म्हणजे 1 बटाटा घेतलेला आहे. अशा लांब लांब कटिंग करून घेतलेले आहेत. आणि 1 टमाटर कटिंग करून घेतलेला आहे. 1 कांदा कटिंग करून घेतलेला आहे आणि अद्रक लसूण पेस्ट ही घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर कटिंग करून घेतलेली आहे. आणि हा आमचा मसाला घाटी मसाला आहे घरगुती, तो 1 वाटी घेतलेला आहे. आणि हा गरम मसाला आहे, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. आता आपली कढई तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकून चांगले भाजून घेऊया. तर आता आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण हे काढून घेऊया. हे आता आपण थंड करून घेऊया आणि नंतर बारीक करायचे. तर आता आपले शेंगदाणे चांगले बारीक करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर त्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकायचे आहेत. हा गरम मसाला आहे, तो टाकून घेऊया. हा आमचा घाटी मसाला, तो टाकूया. ही हळद आहे ती टाकूया. हे चवीनुसार मीठ आहे ते टाकूया. आणि ही कोथिंबीर आहे ती टाकून घेऊया. आणि ही अद्रक लसूण पेस्ट ती टाकून घेऊया. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला सगळा मसाला चांगला मिक्स केलेला आहे. तर आता आपण हे सगळं वांग्यांमध्ये भरूया. अशा प्रकारे आपण सगळी वांगी अशीच भरायची आहेत. मस्तपैकी ह्याच्यामध्ये असं भरून घेऊया. चांगलं असं दाबून दाबून त्याच्यामध्ये भरूया. आता आपण 1 पळी तेल टाकायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हा आपला कांदा 1 वाटी टाकून घेऊया. कांदा आपला चांगला लाल फ्राय करायचा आहे. तर आता आपला कांदा चांगला लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे 1 वाटी टमाटर टाकायचं आहे. चांगले टमाटर आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण हे बटाटे टाकून घ्यायचं आहे. चांगला मिक्स करून घेऊया बटाटा. त्याच्यानंतर आपली जी आता ही भरलेली वांगी आहेत ती त्याच्यामध्ये सोडून घेऊया. आता आपली हे चांगली मिक्स करून घ्यायची आहेत वांगी. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचे. 5 मिनिटं झाकण ठेवूया. आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण बघून घेऊया. आपली वांगी अशी छान एकदम
तेल पण सुटलेलं आहे त्याला. मस्तपैकी एकदम सुगंध येतोय त्याचा. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया. तशी आपली वांगी थोडी थोडी शिजलेलीच आहेत तेलाने. थोडंसं गरम पाणी ग्रेव्हीसाठी आपण टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान असं त्याला उकळी पण यायला लागली. परत आता आपण 5 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवूया. आता आपण 5 मिनिटं आपली झालेली आहे. आता आपण बघूया. छान एकदम बघा, एकदम तेल पण सुटलेलं आहे, तरी सुटलेले आहे छान आणि एकदम मस्त झालेलं आहे आपलं. गाईस तुम्ही पाहू शकता आपली भरलेली वांगी एकदम झणझणीत तयार झालेली आहेत. तर आता आपण बघूया कशी झालेली आहेत ती. एक नंबर मस्त एकदम झालेले आहेत. आणि तुम्ही नक्कीच असे छान छान तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये सांगा की नक्की कसं झालेलं आहे माझं भरलेलं वांग.